यशवंत जाधव हे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। तर जाधवजी, आपण बघतोय यामिनी जाधव यांना अखेर उमेदवारी जाहीर झालेली आहे। या संदर्भात तुमची पहिली प्रतिक्रिया? सर्वप्रथम मी देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब, तसेच वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना खरोखर बाळासाहेबांच्या आशीर्वादाने जी आज उमेदवारी माझ्या पत्नीला मिळालेली आहे, मी सगळ्यांचा आभार मानेन, पक्षश्रेष्ठींचा आभार मानेन। आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेब, तसेच उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवार साहेब यांचं मनापासून आभार मानेन की आज महायुतीमध्ये जी महत्वाची गणली जाणारी मुंबईमधली दक्षिण मुंबई हा मतदारसंघातून यामिनी जाधव माझी पत्नी हिला उमेदवारी त्यांनी दिलेली आहे। मला पूर्ण विश्वास आहे की या विभागामध्ये एक महिलेला उमेदवारी देऊन एक महाराष्ट्रामध्ये एक वेगळा पायंडा म्हणण्यापेक्षा एक वेगळा संदेश आज महायुतीने दिलेला आहे आणि त्यातही बाळासाहेबांच्या विचारांची आणि भीमाची लेख म्हणून आज त्याने ती यामिनीचा गौरव केला असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही। निश्चितच पण आपण बघतोय या ठिकाणी आता दोन शिवसैनिक आमने सामने येत आहे असंच म्हणावं लागेल, कारण ठाकरेंकडून अरविंद सावंत यांचं नाव या ठिकाणी आहे, ते उमेदवार आहेत आणि आता यामिनी जाधव शिंदे गटाकडून आव्हान काय वाटतंय? आव्हान वाटतच नाहीये। एक लक्षात घ्या, एकीकडे वारसा आहे आणि एकीकडे विचार आहे। आम्ही विचार घेऊन चाललेलो आहोत आणि मला माहिती आहे की या दक्षिण मुंबईमध्ये जो विचार आहे त्याचा विचार केला जाणार आहे। इथले मतदार सुज्ञ मतदार आहेत आणि त्यामुळे मतदार हे विचाराच्या बाजूनेच कौल देतात। अगदीच, निश्चितच धन्यवाद तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली यासाठी। तर आपण बघतोय यामिनी जाधव यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब झालेलं आहे। शिवसेनेनं यामिनी जाधव यांना संधी दिलेली आहे।